हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना तुम्ही इथे बघू शकता की किती कडक उन्हाळा सुरू आहे। अजून 5:30 वाजले तरी पण ऊन काही थांबलेली नाही आहे। अजून तिला जायला वेळच आहे। 6 जवळ वाजते, 5:45च्या दरम्यान ऊन जे आहे ती पूर्णपणे शांत होते, तोपर्यंत काही ऊन उतरत नाही आणि बाहेर निघालं की इतकं घाबरल्यासारखं वाटते ना। मला उन्हाळा खूप जड जातो। बाकी 2 ऋतू खूप छान वाटते, थंड थंड मस्त, पण उन्हाळा म्हटलं ना खरंच खूप जड जातो। माझ्या पायात बघा चप्पल आहे आणि हे 2 माझे लेकरं आले बिना चपलीने। माहीत नाही बिचाऱ्यांचे पाय जडते की नाही, त्यांना कितीही ओरडा कितीही काही करा ते काही ऐकत नाही। आणि या रिदुनीनं काय केलं, पूर्ण चणे जे आहे ते मुठ्ठीमध्ये घेऊन पूर्ण पसरवून ठेवले आजूबाजूनं आणि स्मितू त्याला उचलून देत आहे, मम्मी ओरडत आहे म्हणून। आणि त्याला एक दणकाही भेटला पण तो काही ऐकत नाही, त्याच्या काही डोक्यात जात नाही। सध्या तो छोटा आहे पण त्याला ना रागवत राहावं लागते, तेव्हा कुठं त्यालाही समजते की नाही करायला पाहिजे ह्या गोष्टी। रोज काही ना वाळू घालणं चालूच आहे माझं, डाळी झाल्या कुठलं काही पण, मिरची झालं कधी काही पण, थोडं छोटं मोठं जेवढं काही डब्यांमध्ये असते ना ते थोडं वाळू घालून ठेवते, म्हणजे पावसाळा लागला की त्याला कीड वगैरे पडत नाही। आणि हे 2 महाशय माझं काम जे आहे ते वाढवून ठेवते। खरंच सुट्ट्या लागला ना की आयांना असं असते की तो उन्हाळा कधी संपते आणि यांच्या स्कूल कधी सुरू होते। परत जेव्हा स्कूल सुरू असते ना तेव्हा अजून असं वाटते की यांना 2-4 दिवस सुट्ट्या कधी राहील आणि आपण त्या गडबडीतून कधी मुक्त होऊ। आणि असं जे चक्र आहे ना ते आपलं चालूच असते, जसं डोक्यात आपलं चक्र असं चालू असते ना, आत्ताच हे नंतर ते, तसंच हे मुलांचं सुद्धा असते की सुट्टी असली तर असं वाटते शाळा कधी राहील आणि शाळा असल्या तर असं वाटते यांना सुट्ट्या कधी राहील। पण आराम हा कधीच नसतो, जोपर्यंत मुलं छोटे असते ना खरंच तोपर्यंत आपली जी असते ना तारेवरची कसरतच असते। कारण एक काम करायला गेलं की दुसरं ते लगेच लावून ठेवते पाठीमागे। तर आता ना इथे मी 2 मिनटाचं काम जे आहे ते माझं 2-4 5-10 मिनटं तरी तिथे गेलं। एडिटिंगमध्ये थोडासा फरक असतो, खूप कमी वेळात तुम्हाला ते दिसते, पण ना हे जे कामं जे असते ना ते खूप लेंदी असते, कारण मुलं सांभाळत सगळ्या गोष्टी हँडल करणं खूप कठीण आहे। आणि जे काही माझे व्ह्यूवर्स आहे त्यांनाही छोटे मुलं असेल तर त्यांना नक्की समजेल या गोष्टी, किंवा ज्याही ताई मोठ्या असेल मुलं त्यांचे तरी पण त्यांनाही समजत असेल की खरंच हे जे काही बालपण असते ना यांना मोठं करा। आणि त्यात जे काही आपली आयांची कसरत असते ती खूप तारेवरची असते। त्यानंतर मी आली किचनमध्ये, कपडे आणून तसेच ढीग मांडून ठेवून दिले बेडवर, कारण नळ जे आहे ते लगेच येते, त्याच्यामुळे चहा पाणी आटोपला की नळ जर आले तर पाणी भरलं की लगेच भांडे घासायला बरं पडते। थोडीशी झाडझूड उशिरा झाली तरी चालते, कारण आता दिवस खूप उशिरा मावळतो त्याच्यामुळे। मग आता थोडंसं रुटीन जे आहे ना उन्हाळ्याचं तसं चेंज झालेलं आहे, तर मी पुढचा जो व्लॉग आहे तो पूर्ण प्रॉपर उन्हाळ्यात माझं इव्हनिंगचं रुटीन कसं काय असते ते दाखवण्याचा प्रयत्न करेल। आपला ट्रायपॉड तर नाही आहे तरी पण प्रयत्न करेल। आणि नेहमी माझं ठरलेलं आहे कितीही आपलं जे काही रुटीन आहे ते इकडल्या तिकडे हो, पण किचनमध्ये आलं आणि चहा जर ठेवला तर माझं काम हे ठरलेलं असतं की भांडे लावायचे। इकडे चहाला छान उकळी आली, चहा घेतला आणि त्यानंतरनं दुपारी हे सगळं काम करून ठेवलेलं होतं। तर इथे बघू शकता तुम्ही किती सारा जे कचरा म्हणतो ना आपण ते तुरीमधून निघाला। तर आता तूर भिजवायची सुद्धा आहे, कारण तुरीची डाळ बनवायची आहे। बऱ्याचशा उन्हाळी कामाला सुरुवात व्हायची आहे। मोस्ट ऑफ माझं नेहमी काय असते ना एप्रिलमध्ये पूर्ण टोटल होऊन जाते, पण यावर्षीनं मेची सुरुवात व्हायला आली, एप्रिलचं एंडिंग व्हायला आलं, पण माझं काहीच झालं नाही आहे ताईंनो। साध्या वड्या नाही, शेवळ्या नाही, काहीच नाही। आता सुरुवात करते असं म्हटलं आणि लगेच दादांची ड्युटीसुद्धा लागली। एवढ्याने बरं झालं की काल जसे आले तसेच आले ना, म्हटलं तुम्ही मुलं सांभाळा, मी जे काही पेंडिंग कामं आहे आपले पडलेले, कारण पसारा नाहीसा वाटत आहे, कारण मग ना मुलांचा पण सुद्धा गोंधळ खूप आहे सुट्ट्या असल्यामुळे। आणि घरात पसारासुद्धा खूप आहे, म्हणजे हेच की हे काम करायचं आहे, ते भिजू घालायचं आहे, हे उन्हाळी वाळवण करायचं आहे, खूप साऱ्या डोक्यात गोष्टी असतेच। आणि आपल्या सगळ्या लेडीजचं असंच असते, कितीही काही होऊ दे, दिवाळी आली दिवाळीचा सण साजरा करायचं ते गडबड असते, उन्हाळा आला उन्हाळी वाळवण करायचं ते असते, आणि पावसाळ्यात तर तेच संपत नाही आपलं, बाहेर कपडे वाळू घालणं आतमध्ये सुकवणं हे असते, असं चालूच असते आपलं। त्याच्यामुळे ना मला टेन्शन आलं होतं आणि मग मी आल्या दादांना म्हटलं की तुम्ही ना आजच्या दिवस मुलांना सांभाळा। 4-5 दिवस मी भरपूर सांभाळलं, कारण ना सारखं या पोरांना पाहून ना आपली तब्येत जी आहे ती पूर्ण खालावल्यासारखी होते, आणि खरंच होते। आणि त्यानंतर ना इथे ना मी डाळ जी काही आहे तुरीची बनवायसाठी घेतली, तर दुपारीच छान अशा तुरी ज्या आहेत त्या गाळून घेतल्या स्वच्छ, त्याच्यातला जो काही कचरा आहे तो काढून घेतला। पण एवढं निवडलं वगैरे नाही, कारण गव्हासारखं तांदळासारखं निवडायला तेवढं पोतभर
5-6 दिवस लागून गेले असते. त्याच्यामुळे मग असं धुतलं की वर जे काही खराब दाणे असते ना तुरीचे ते वर येते. आणि या पद्धतीने सुरुवातीला सुचलं नाही मला कसं धुवायचं, कारण मी ह्या गोष्टी आईच्या घरी बघितल्या डोळ्यांनी, केल्या कधीच नव्हत्या. पण मग जसं आपलं लग्न होते, आपण आपल्या संसारात मोडतो, तेव्हा ना मग आपल्याला स्वतःचा लोभ हा स्वतःच लागतो. आणि ज्या गृहिणीला लोभ लागते ना तीच खरी उत्तम गृहिणी असते. आणि त्या गृहिणीचा खरंच घरच्यांना एक अभिमान वाटतो की नाही, काहीतरी ही जी मुलगी आहे ती आपल्या घरच्यासाठी आपलं म्हणून करते. आणि सगळ्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे. जिथे वाचवतो ना आपण त्या गोष्टीचा सगळ्यांनाच छान वाटते की नाही, काहीतरी आपलं आहे, की एक सपोर्टिव्ह व्यक्ती आहे आपल्या पाठीमागे. तर छान अशी तुरी जी आहे ती धुवून घेतली. आणि दादांनी आल्याला म्हणत होते की तुला गाळून नाही ठेवता आलं, असं नाही तसं नाही. पण मुलांना बघत बघत ना खूप कठीण असते ह्या गोष्टी. 2-2 वाजून जायचे मला. नंतर ना छान असं धुवून भिजू घालायच्या. अर्धा ते पाऊण तास, जवळजवळ पाऊण तास भिजू घातल्या. आणि एक मोठा जो ड्राम होता छोट्या साईजमध्ये, त्याच्यातच सगळ्या काही तुरी ज्या आहेत त्या पुरेशा झाल्या. मग त्याच्यातच छान अशा भिजू घातल्या. तर हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ताईंनो, आज दिवसभर खूप कामं झाले. चेहऱ्यावर बघू शकता तुम्ही एकदम निस्तेजपणा. आत्ता छान थंडपणाने मस्त अशी आंघोळ केली, फ्रेश झाली. आणि आता थोडंसं आपला जो किचनचा मेकओव्हर करायचा आहे, तर त्याच्यासाठी ना थोडी चाललेली आहे मार्केटमध्ये. आणि सोबतच म्हटलं ट्रायपॉड पण बघून घेते. अजूनपर्यंत ट्रायपॉड बघणं झालं नाही. हेच ते कारण होतं की व्हिडिओ जे आहे ते आलेले नाही. आणि उन्हाळा पण खूप तापला, त्यातल्या त्यात स्मितूला सुट्ट्या, त्यामुळे थोडासा लेझीनेस आलेला आहे. पण बघू, आता करते मी, रेग्युलर करण्याचा प्रयत्न करते. तर खूप साऱ्या ताईंनी मिस केलं. तर चला आता जाते मार्केटला, चष्मा लावून घेते. चष्म्याशिवाय काही पर्याय नाही आहे, मला संध्याकाळचं पाहिजे. त्यानंतर ना आम्ही सगळं मार्केट फिरलो, पण जे वस्तू पाहिजे त्या काही मिळाल्या नाही. तर फक्त स्मितूचे जे काही बुक्स असते ना, जे आता त्याला एक्स्ट्रा क्लासेससाठी घरी होमवर्क येत आहे, त्याच्यासाठी ते घेऊन आलो. आणि ना पाणीपुरी खायची खूप इच्छा होती, पण साईडलाच आईस्क्रीम आईसगोलेवाल्याचा ठेला होता. मग आम्ही हेच घेतलं. आणि खूप छान असा हा प्लेटवाला गोला बनवून दिला होता. आणि त्याच्यामध्ये सगळं ड्रायफ्रूट्स, चेरी, ह्या सगळ्या गोष्टी होतात. खूप मस्त वाटत होता. तर ना ताईंनो, कालचा जो व्हिडिओ आहे तो रात्री आम्ही आईसगोला वगैरे खाऊन आलो घरी. त्यानंतर भाजीपाला पण येताना सोबत घेतलेला होता, तो लावला. सगळं काही व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर ना दादांचा आला फोन. तर त्यांना अचानकच जावं लागलं ड्युटीवर, म्हणून म्हणजे बाहेरगावी जावं लागलं. त्याच्यामुळे मग ना समोरचं काही शूट घेतलं नाही. ते गडबड असते ना, म्हटलं बाहेर जायचं म्हटलं ना की ते त्यांचे युनिफॉर्म जे काही असते वर्दीचं सफारी, ते सगळं प्रेस करा, सगळं बॅकपॅक करा. आपली ही तयारी असते की सकाळी उठून टिफिनला काय द्यायचं, बऱ्याचशा गोष्टी असते. कालच आले आणि आज परत रिटर्न गेले अशासारखं झालं. तर त्याच्यामुळे थोडंसं नाही वाटलं करावं असं मग व्हिडिओ कंटिन्यू, नाहीतर बराच व्हिडिओ जो आहे तो छान झाला असता. कारण खूप दिवसानंतर आम्ही फॅमिली टाईम जो आहे तो स्पेंड केला. पण असं आता इलेक्शन होतपर्यंत काही खरं नाही आहे. आणि पोलीस फॅमिली म्हटलं तर असंच आहे, पोलीसच फॅमिली नाही आहे तर इलेक्शनच्या ड्युट्या, टीचर्स किंवा मग अदर जे काही आहे सगळ्यांनाच थोडंसं त्रासदायक असतेच. इलेक्शनचा जो काही पिरियड असतो तो. आणि 20 मे ही लास्ट डेट आहे, आता संपेल तेव्हा समजेल काय होते. तसं पण ना आता थोडंसं ड्युट्या ज्या आहे कोविडपेक्षा भारी वाढलेल्या आहे. आणि ती जी आहे सिच्युएशन आता ती फेस थोडी करावंच लागेल. तर असं आता थोडासा हृदय मोठा झाला, तेवढं टेन्शन वाटत नाही आहे. पण मग हेच की थोडंसं घरात आपल्याला जे काही पाहिजे ना ते वस्तू घेऊन येत नाही आहे. काल जसं ना, तेव्हाच आम्ही जेव्हा आईसगोला वगैरे खात होतो तेव्हाच अचानक फोन आला. आणि मग त्या फोनच्या नादात ना लगेच घरी येऊन गेलो आम्ही. मग ते ट्रायपॉड वगैरे तसंच राहिलं. आता जिथे आहे तिथे बघते म्हटले दादा, नाही तर मग ऑनलाईन एक बोलवलं, पण त्याचं काय झालं ना, ते वेगळंच आलं. म्हणजे डॅमेज पीस असल्यासारखं. मग तेवढ्या वेळात ना टाईम खूप चालला जातो. 2-3 दिवस यायला, 2-3 दिवस रिटर्न व्हायला, आपले पैसे पण अटकून जाते त्याच्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात ना खूप अशा गोष्टी घडल्या ह्या महिन्यामध्ये. खूप चांगला महिना मी समजत होती, पण खूप साऱ्या गोष्टी अशा घडल्या की मग ना ते मन नव्हतं करत की चला व्हिडिओ घ्यायचा, व्हिडिओ करायचा. आणि खरं कारण हे होतं की मी तर कुठलीच गोष्ट अशी निगेटिव्हली घेत नाही. सगळ्या गोष्टी होते त्या म्हणजे देवाच्या इच्छेनेच होत आहे असं समजते. पण असं झालं की ट्रायपॉड जे आहे ते आपलं आहे नाही घरात. आणि जे आहे ते थोडंसं केलं मी व्यवस्थित, त्याला जुगाड केला थोडासा.
पण ते काय होते ना, मोबाईलचं थोडंसं टिल्ड झाला की ते लगेच मोबाईल पडते. मग त्या मोबाईल पडण्याच्या नादात म्हटलं हे जाईन तेही जाईल, म्हणजे तेलही जाईन आपलं आणि तूपही जाईल असं होईल. म्हणून 2 ते 3 दिवस ना आपले व्हिडिओ काही आलेले नाही आहे. आणि कालचा व्लॉग थोडा छोटा झाला. म्हटलं चला असं थोडंसं कॅमेरा फेस करूनच सांगून देते तुम्हाला की काय झालं काय नाही. आणि त्यातल्या त्यात एका ताईची काल कमेंटसुद्धा आली होती. तर ताई, तुमच्याचमुळे मी कालचा व्हिडिओ केला, नाही तर काल पण माझी इच्छा नव्हती, कारण घरात कामं भरपूर आहे, दाखवण्यासारखे खूप सारे कामं मी चालू केले. पण हेच आहे की आपला जो अँगल आहे ना कॅमेऱ्याचा तो सेट नाही होत आहे ट्रायपॉडमुळे. आणि रिदूला स्मितूला बघता बघता त्याची सुट्टी लागली. पण आपल्या आयांचं टेन्शन जे आहे ना ते भारी वाढलेलं आहे खरंच खूप. जर स्कूल असली ना आपलं ही रुटीन असते बरोबर रेग्युलर, आणि जर सुट्टी असली मुलांना तर जसं संडे जातो ना तसंच आता चालू आहे. त्याचं आता स्कूल चेंज केली आम्ही, एक्स्ट्रा क्लासेस चालू आहे, पण थोडं दूर असल्यामुळे ना प्रॉब्लेम होत आहे. मला गाडी मी शिकली पण एवढी काही परफेक्ट नाही, त्याच्यामुळे मी नेऊन देऊ शकत नाही सध्या 1 ते 2 महिने तरी. म्हटलं उन्हाळा जेव्हा क्रॉस होईल तेव्हा बघू, नाही तर मग नाहीच जमली चांगली एकदम डेअरिंग फुल. कारण आपला रिदू पण छोटासा आहे, त्यालाही समोर घेऊन जावं लागेल जायचं काम पडलं तर ती रिक्स नको. म्हटलं वस्तू झाली हे महत्त्वाचं आहे. कधी ना कधी ती वस्तू कामात येईलच आणि येणारच, पण स्वतःमध्ये मी तेवढा कॉन्फिडन्स ठेवते की परिपूर्ण करण्याचं. पण दादाला ना वेळच नाही मिळत आहे, त्याच्यामुळे माझा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो सध्या लोच आहे. कारण त्यांच्या हजेरीत मी सगळ्या गोष्टी करू शकते, गाडी चालवणं किंवा त्यांना पाठीमागे बसून थोडंसं व्यवस्थित रोज रोज प्रॅक्टिस करणं. पण आपली गाडी अशी आहे की 3 दिवस वापरली मी 17 तारखेपासून, आणि आता 10 दिवस होत आले, तर 10 दिवसातून 7 दिवस तर असेच गेले, असं झालेलं आहे. तर बघू आता, वस्तू आली म्हटल्यावर कधीही शिकता येते. आणि आता मला बरोबर आता 28 संपून 29वं लागलं या बड्डेला. पण या एवढ्या 28 वर्षाच्या काळात मी कधीच कोणाचीच गाडी हातात घेतली नाही, त्याच्यामुळे थोडंसं कठीण जात आहे. आणि मग मला थोडं टेन्शन आलं की मी घेऊन तर घेतली, मग मी करणार कसं, मला कसं मॅनेज होणार. पण मग दादा बोलले की जेव्हा तुला चालवता येईल तेव्हा तुला सगळ्याच गोष्टी मॅनेज करता येईल. म्हणजे ते एक असते ना आपल्यामध्ये, जसं आपण स्वयंपाक शिकतो तेव्हा कुठेच परफेक्ट नसतो, हाताला लागन, पायाला जडन, तेल उडन, पटकन वाफ हातावर येईन, अशा गोष्टी घडते. आणि सगळ्यांसोबत घडलेल्या असेल जेव्हा आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे सगळ्याच गोष्टीचं, हेच नाही शिक्षण असो कुठलंही काही असो, तर जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा डिमोटिवेट न होता मोटिवेट झालं की आपल्याला सगळ्या गोष्टी परिपूर्ण होत असते. जसं आपण उत्तम गृहिणी बनू शकतो तशा सगळ्या गोष्टी करू शकतो. तर असंच स्वतःला ऑल इज वेल करते मी आणि समोर जाते. पण थोडंसं ना ट्रायपॉडचं काम लटकून आहे, त्याच्यामुळे ना थोडं वाटत होतं मला की जर मी 8-10 दिवस कंटिन्यू जर माझं प्रॅक्टिस झाली असती ना तर मी जाऊन स्वतः घेऊन आली असती, किंवा मग स्मितूला पण एक्स्ट्रा क्लासेसला सोडून दिले असते. पण असो, जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या असते, ज्या गोष्टी व्हायच्या असते त्या चांगल्यासाठी होते असं सोडून सगळं काही देवावर सोडून द्यायचं. आणि त्यातल्या त्यातनं खूप असं नुकसानदायक झालं आमच्यासोबत, त्याच्यामुळे थोडंसं मूड जो आहे तो डिसमूड आहे. बाकी सगळं ऑल इज ओके. पण चला आता तरी सुरुवात करू. जे होते ते चांगल्यासाठी होते असं समजून ती गोष्ट तिथेच ठेवायची आणि समोर जायचं. हेच आहे माझं या 2024मधलं उद्देश, की काही जुन्या गोष्टी ज्या आहे त्या जुन्या गोष्टी थोडक्यात ठेवायच्या आपल्याजवळ, आणि ज्या काहीच कामाच्या नाही आहे किंवा ज्या गोष्टीला व्हॅल्यूच नाही आहे ती गोष्ट अजिबात तिला व्हॅल्युएबल बनवायचं नाही. जेव्हा आपण त्या गोष्टीला व्हॅल्यू कमी करतो ॲटोमॅटिक ती गोष्ट आपल्या डोक्यातून चालली जाते. किंवा मग जर आपण तीच गोष्ट रेंगाळत ठेवलं की आपल्याला नाही असं नाही तसं, तर तीच गोष्ट सतत आपल्याला परेशान करते. त्याच्यामुळे मी काय बोलत आहे तर कॉन्सन्ट्रेशन देऊन जर ज्यांनी बघितलं असेल तर त्यांना नक्की समजलं असेल की मी काय बोलत आहे, का बरं बोलत आहे. कारण बऱ्याच गोष्टी जेव्हा आपल्यासोबत घडते ना, कुठलीही असो, फायनान्शियल कंडिशन असो किंवा कुठलीही गोष्ट असो, जेव्हा घडते ना तेव्हा एकदम असं नाही सांगता येत, पण ज्यांना समजते त्यांना समजते. तर असो ताईंनो, हा जो व्हिडिओ आहे हा मी इथेच एंड करते. आपला जो व्हिडिओ आहे तो आणखी मी देण्याचा प्रयत्न करेल. जरी ट्रायपॉड नाही आहे तरी मी प्रयत्न करेल. आता कसं आहे, कोणतीही गोष्ट जर तेच डोक्यात ठेवली की ते होतेच. म्हणून आता मी विचारच केला की ट्रायपॉड नाही आहे तरी पण आपला व्हिडिओ जो आहे तो शूट करायचा. कसाही अँगल सेट हो. आपल्या ज्या गोड ताई आहेत, ज्या मैत्रिणी आहेत, छान अशा जुडलेल्या आहे, आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघते. तर तुमच्यासाठी मी नक्की व्हिडिओ घेऊन येत जाईल. आणि दादा येताना तर आता घेऊन येणारच आहे. जर आता बघते त्यांचं नाही जर आणला तर मी अजून परत ऑनलाईन बोलवते, कारण इथल्या शॉपची पण गॅरंटी नाही. आम्ही काल तर बघितलेच नाही कारण वेळच नाही मिळाला. पण
जर तिकडनं नाही आले, येताना नाही आणता आलं त्यांना, आजच मी कन्फर्म करेल येत आहे नाही म्हणजे आणत आहे की नाही आणत आहे. नाहीतर मग मी हे जे आहे ना आपलं शॉप्सी किंवा कशातून तरी बोलवते. पण नाही, एक बोलवला तो खराब आला, त्याच्यामुळे असं वाटतं की टाईम वेस्ट होते म्हणून. पण ऑप्शन नाही आता ऑनलाईनशिवाय, कारण गडचिरोलीमध्ये पाहिजे तसं कोणतीच गोष्ट भेटत नाही. काल मी साधं ते पोस्टर्स वगैरे आणायला गेली, वॉल पोस्टर असते ना, ते सुद्धा नाही मिळाले. असं गडचिरोली आहे एकदम बेकार. माहीत नाही इथल्या लोकांना कशी काय ती चांगली वाटते, पण आम्हाला अजूनपर्यंत असं आहे की एकही जी गोष्ट आहे ना ती या जिल्ह्यामध्ये मिळाली नाही आहे. पण असं ज्यांचा जिल्हा त्यांची शान असते आणि त्यांना त्या गोष्टीचा अभिमानसुद्धा असते. तर इथेच मी हा व्हिडिओ पण थांबवते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.